हा 50%च्या वर आरक्षण जाता कामाच नाही ना. हे तर याचिकाच मान्य न्यायालयात होत्या की खूप आरक्षण जास्तीचं खाल्लं जातं, घेतलं जातं. हे पूर्वीपासून याचिका आहे. बऱ्याच बांधवांनी त्या याचिका केल्या आहेत की ओबीसी समाजाच्या लोकांना जास्तीचं आरक्षण घेतलं आहे. बोगसपणानं खूप काही जाती त्या आरक्षणात शिरल्यात, ज्या कधी मागास सिद्ध असूच शकत नाहीत अशा पण घातल्यात. तर यांनी मताच्या जोरावर मंत्र्यांवरती दबाव आणायचा, सरकारवरती दबाव आणायचा आणि न बसणाऱ्या बोगस जाती आरक्षणामध्ये बसवायच्या. अशा बोगस जाती खूप आहेत. जर चांगल्या प्रकारचा सर्वे सरकारनं केला, मला वाटतं राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती ओबीसीच्या सगळ्या जाती ह्या मागास सिद्ध कशा याच्यावरती सुद्धा एखादा आयोग किंवा एखादी समिती गठीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे, शिंदे साहेबांनी करायला पाहिजे, पवार साहेबांनी पण करायला पाहिजे, ताईंनी त्यांनी, की एकदा सर्वेच करूयात आपण. घातले असतील तर त्यांच्यावरती ज्या बोगस जाती घातल्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ते सगळं रिकवर करायला पाहिजे, त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणायला पाहिजे. 100% मला वाटतं ही सुद्धा आता मागणी मी इथून पुढच्या काळात लावूनच धरतो की ज्या जातीच मागास सिद्ध नाही आहेत तरी ह्या घातल्या कशा याच्यावरती सुद्धा एक समिती असणं खूप गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच मागणी करतो की ओबीसी समाजात ज्या जाती घातल्या गेल्यात ओबीसी आरक्षणात, याच्यासाठी एक समिती तात्काळ गठीत करा आणि त्या समितीला एक सर्वे करू द्या. जाती मागास आहेत का, नाहीत तर या घातल्या कशा, घातल्यात तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करायची. खूप बोगस जाती गेल्यात आणि बडबड मात्र त्याच करतात. बडबड आरक्षणाच्या दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढं त्याच येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारचे डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागास सिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी.